बातमी नेमकी काय बघूया। भोसरी भूखंड घोटाळ्यामध्ये एकनाथ खडसे यांच्यासह पत्नी आणि जावयाला जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। एकनाथ खडसे यांच्यासह त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांना जामीन मंजूर करण्यात आलाय। अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी जाधव यांनी हा जामीन मंजूर केलाय। याआधी 24 नोव्हेंबर 2023 ला खडसे यांच्यासह दोघांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आलेला होता। त्यामुळे खडसे कुटुंबियांना आता दिलासा मिळालेला आहे। कथित भूखंड घोटाळा प्रकरणाचा तपास केल्यानंतर पोलिसांनी 11 ऑक्टोबर 2023 ला आरोपींवर दोषारोपपत्र दाखल केलं। या संदर्भातली अपडेट आपण जाणून घेऊया। वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबतच आहेत। वैभव, खडसे कुटुंबियांना हा एक खूप मोठा दिलासा म्हणावा लागेल, काय नेमकी याबद्दलची माहिती? अजिंक्य, एकनाथ खडसे कुटुंबियांना मोठा दिलासा जो आहे तो मिळालेला आहे। याचं कारण त्यांच्या पत्नी जे आहेत मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांना जामीन मंजूर झालेला आहे। 2023 मध्ये या दोघांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आलेला होता 24 नोव्हेंबरच्या दरम्यान। आता हा अंतरिम जामीन जो आहे तो कन्फर्म करण्यात आलेला आहे आणि त्यांना कायमस्वरूपी जामीन जो आहे तो देण्यात आलेला आहे। याचं कारण भूखंड घोटाळ्याचा तपास झाल्याप्रकरणी जे कथित भूखंड घोटाळा जो होता त्याचा तपास झाल्यानंतर पोलिसांनी 11 ऑक्टोबर 2023 ला या आरोपींवरती चार्जशीट फाईल केलेलं होतं, दोषारोपपत्र ज्याला म्हणतात ते फाईल केलेलं होतं। आणि एकदा दोषारोपपत्र फाईल झालं की त्यानंतर त्याची ट्रायल होते। त्यामुळे जोवर ट्रायल होत नाही, फेअर ट्रायल होत नाही तोपर्यंत आरोपींना कारागृहामध्ये ठेवणं हा त्यांच्यावरती अन्याय असल्याचं न्यायालयाकडून मानलं जातं। त्याच्यामुळे सगळ्याच गुन्ह्यांमध्ये एकदा चार्जशीट गेलं की त्यांना जामीन दिला जातो। त्यानुसारच एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई जे आहेत गिरीश चौधरी यांचा जामीन जो आहे तो अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी जाधव यांनी मंजूर केलेला आहे। ठीक आहे वैभव, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल।